जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसंच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाड यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलेलं आहे। मी जे बोलतोय ते चुकीचं आहे हे सिद्ध करा असं आव्हान देखील जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। जितेंद्रजी आव्हाड आहेत सर, इतका वाद झाला महाराष्ट्रातून, हा वाद आता देशभरात पोचला आणि अयोध्येतून देखील आपल्याला धमक्या येत आहेत। एका महंतांनी तर असं सांगितलं की थेट तुमचा वध करणार आहेत ते। काय वाटतंय या धमक्यांच्या नंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असं की मला ते जे कोण महंत आहेत ते रामभक्त वाटतच नाही, कारण राम म्हणजे प्रेमळ, निर्मळ, सोजवळ, मर्यादा पुरुषोत्तम राम होते। सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे श्रीराम होते, म्हणून त्यांना अयोध्येतनं जाताना ही संपूर्ण अयोध्या बाहेर पडली होती। जे वक्तव्य होतं म्हणजे काल परवा देखील तुम्ही प्रतिक्रिया दिली वक्तव्याच्या नंतर की मी खेद व्यक्त करतो पण मी माफी मागणार नाही, असं मी म्हटलं नाही। मी खेद व्यक्त करतो असं म्हणालो, बाकी काही मी बोललेलोच नाही। पण अजूनही आपल्या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात? मी म्हटलेलंच नाही, मी खेद व्यक्त करतो आणि म्हणून पडदा टाकला। पण जे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे किंवा जे गदी माडगुळकर गायनात म्हणतात किंवा जे लक्ष्मण शास्त्री जोशी आपल्या पुस्तकात म्हणतात ते तुम्ही नाकारू शकत नाही ना। आमचं म्हणणं एवढंच आहे की विवेक असावा ना। काही दुसऱ्या बाजूही असतात, त्याही ऐकून घ्याव्यात। ऐकायचंच नाही आणि सांगायचं तुला मारून टाकू, खून करून टाकू, तुझे तुकडे करून टाकू, ही काय पद्धत आहे लोकशाहीमध्ये? माहिती आहे, सकाळी एकाने कोणीतरी अयोध्यावरनं धमकी दिली आहे, मार डालूंगा, काट डालूंगा, वध कर डालूंगा। मी रामभक्त आहे म्हणून एक लक्षात ठेवा, मी महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो आहे। या असल्या धमक्या, पळकुट्या धमक्यांना मी नाही घाबरत। आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे ना, पण मी जे बोलतोय त्याच्याबद्दल एक वाक्य लिहून दाखवा ना, त्याच्याबद्दल पुराव्यासहित एक वाक्य लिहून दाखवा। आम्ही असं म्हटलंच नाही की तो शाकाहारी नव्हता, असं आम्ही म्हणतच नाही। मग एवढा तुम्हाला राग काय येतो? म्हणजे मांसाहारी करणारा। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।